गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. सखा, झालंय का सगळं रेडी? आज 500 गेस्ट येणार आहेत आणि म्हणून ऐन वेळेला हे राहिलंय ते राहिलंय, हे मिळत नाहीये ते मिळत नाहीये, असं काही व्हायला नको. समजलं? सगळं व्यवस्थितच व्हायला हवं. नाही म्हणजे कसं होतं, तुम्ही सगळे साईडला निघून जातात आणि बॉसचा ओढा फक्त मला खावा लागतो. म्हणून सगळ्यांनी थोडं सिरियसली घ्या आज. अरे सर आले बघा. सर, आज मला किती उशीर होणार होता माहितीये तुम्हाला? लास्ट मिनिटला धावत पळत मी कशी तरी ऑटो मिळवलीये. आ आ आणि त्यावेळेत इतकं जोरात लागलंय ना मला. आय कांट एक्सप्लेन माय पेन. आ हा हो सर, म्हणजे मी आता असा विचार करतेय की ह्या महिन्याच्या पगारातून मी आहे ना, मला एक छान स्कूटी घेते. हा नाही नाही सर, म्हणजे नाही, कामचा लोड असला तरी तो कामाचा लोड फक्त माझ्या पुरता असेल असं. नाही म्हणजे कसं आहे ना, माझ्यामुळे कोणाला त्रास झालेला मला अजिबात आवडत नाही. तुम्हाला तर माहितीच आहे ना, हो की नाही ग? माहिती आहे ना? आ खूप दुखतंय सर मला. हा हा नाही सर, कशाला ना उगाच ऑफिस सेक्शन मधून कार वगैरे मला इतक्या लांब घ्यायला नको नको. नाही सर, खरंच नको. सर नको, सर खरंच नको सर. सर 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 तुम्ही जर आता इतकं म्हणताय, इतक्या प्रेमाने आग्रह करताय, तर मी तुमचा शब्द पण नाकारू नाही शकत ना. पण असं आयतं वगैरे मिळवायची सवय नाही बाबा. असं आयतं मिळवायची सवय मला नाहीये. पण आता काय. पण सर, आ थँक्यू सो मच. यू आर द बेस्ट बॉस इन द वर्ल्ड. येस सर, येस सर, येस सर. तुम्ही काय बघताय? जा कामाला लागा. सर सर सर, फालतू कारसाठी एवढा नोटंकी करावं लागते. जा जा कामाला लागा. हे बेबी, हॅलो डार्लिंग. आपल्यासाठी कारची सोय झालीये. हा, पिंकी पाठक हॅज अ कार. गंडवलं रे मी त्याला. काय तुला तर माहिती आहे ना. ठीक आहे, 0 रुपीज पर किलोमीटर मंथ. हा ठीक आहे.